नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आज मी बनवणार आहे सकाळच्या गडबडीमध्ये झटपट असा टेस्टी आलू पराठा। एकदम सोप्या पद्धतीने कसा करता येईल ते आपण बघूया। अप्रतिम असा आलू पराठा तयार होतो आणि झटपट तयार होतो, तर त्यासाठी आपण संपूर्ण रेसिपी बघा। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। आलू पराठ्यासाठी तुम्ही नुसतं गव्हाचाही वापर करू शकता पिठाचा, किंवा मग गव्हाचं पीठ आणि मैदा असं मिक्स मध्येही तुम्ही करू शकता। फक्त पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। ते बटाटे आपण आता सोलून घेऊया आणि एका किसणीवरती किसून घ्यायचे आहेत। आता इथं बटाटा आहे, तुम्ही रात्री शिजवून ठेवला होता, त्यामुळे सकाळी काय होतं गडबडीत चटपट असा पराठा किंवा नाश्त्यासाठी किंवा आपण मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी तयार करू शकतो। तर त्यासाठी रात्री बटाटा शिजवलेला असेल तर झटपट तयार होतो। त्यानंतर किसून घेतलेल्या बटाट्यावरती हळद घातली, चवीनुसार तिखट घातलं, जिरा पावडर, धनिया पावडर घातली आणि त्यावरती किचन किंग मसाला घालून त्यावरती जास्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतली आणि ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण आहे ते चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे ते एकसारखे गोळे करून घ्यायचे। हे गोळे एकसारखे गोळे केल्यामुळे पराठे आपल्याला एकसारखे बनवता येतात आणि किती होणार आहेत त्याचाही अंदाज येतो। चला तर आपण याचे गोळे करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण पराठे करायला सुरुवात करूया। आता इथं मी सगळ्या पिठाचे म्हणजे मिश्रणचे ते पण गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण जे मळून घेतलेलं पीठ होतं गव्हाचं, तर तेही थोडंसं पीठ टाकून थोडंसं पोळपाटावरती मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळलेलं आहे ते थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं, म्हणजे पराठा लाटताना पण व्यवस्थित येतो, लाटला जातो आणि आपला पराठा आहे तो फुटत नाही। अशा पद्धतीने लाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये गोळा भरून ती चांगली बंद करून घ्यायची। एक्स्ट्राचं जे वरती आलेलं पीठ असेल ते काढून टाकायचं आणि पोळपाटावरती परत थोडंसं पिठी लावून हे पराठा आहे तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। आता इथे सुरुवातीला मी गोल पराठा कसा करायचा आहे ते दाखवलेले, तुम्ही चौकोनी पण पराठा आपण पुढे केलेला आहे तोही बघा। तर एवढ्या जाडीचा मी पराठा लाटून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावरती घालून घेतला आणि त्याला साईडनी तूप सोडून खरपूस रंगापर्यंत मीडियम ते स्लो गॅसवरती भाजून घेतलेला आहे। जेवढा चांगला पराठा तुम्ही स्लो वरती भाजून घ्याल तेवढा छान खरपूस आणि टेस्टी लागतो। दोन्ही बाजूनी पराठा आहे तो अलटी पलटी करून सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता पराठा आपला मस्तपैकी भाजलेला आहे। आता आपण त्याला कट देऊन घेऊया, म्हणजे मुलांना व्यवस्थित खाता येतात। तर अशा पद्धतीने मी कट देऊन घेतलेला आहे। यावरती तुम्ही तूप सोडू शकता किंवा मग बटर ठेवून तेही मुलांना खायला देऊ शकता। अशा पद्धतीने आपला पहिला पराठा आहे तो तयार झालेला आहे आणि अप्रतिम असा दिसतोय, तर बघू शकता खूप टेस्टी असा लागतो। आता दुसरा पराठा करताना इथे मी छोटीशी लाटी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही लाटी लाटताना साईडच्या बाजूनी थोडीशी पातळ लाटायची आणि मधल्या बाजूनी थोडीशी जाड ठेवायची। त्यावरती काळे आणि पांढरे तीळ घालून घेतलेत आणि ते परत पलटी करून घ्यायचे, म्हणजे हे तीळ आहेत ते वरच्या साईडला राहिले जातील। अशा पद्धतीने लाटी लाटून घेतल्यानंतर त्यावरती जे आपले मिश्रण आहे बटाट्याचं ते पसरवून घ्यायचे। यामध्ये तुम्ही चीजचा वापरही करू शकता। अशा पद्धतीने पराठा आहे तो चौकोनी बंद करून घ्यायचा, त्याच्या कडा चांगल्या बंद करायच्या, थोडीशी पिठी टाकायची आणि त्याच्यावरती पिठी टाकल्यानंतर हलक्या हाताने पराठा आहे तो लाटण्याने लाटून घ्यायचा आहे। फक्त याचा आकार आहे तो तसाच चौकोनी ठेवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पराठा आहे तो हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे। तर बघू शकता एवढ्या जाडीचा पराठा ठेवायचा आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाड। तर अशा पद्धतीने साईडच्या कडाही पातळ करून घ्यायच्या आहेत। एवढ्या जाडीचा मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण तव्यावरती घालून घेऊया। पराठा तव्यावरती घातल्यानंतर तुम्ही साईडनी तेल किंवा मग तूप सोडू शकता, म्हणजे काय होतं पराठ्याला एक सोनेरी चांगला कलर येतो आणि खरपूस पराठा आहे तो भाजला जातो। आता इथे मी तूप सोडून घेतलेलं आहे, तुम्ही बटर किंवा मग तेलाचाही वापर करू शकता। आता इथं स्लो गॅसवरती छानपैकी पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडनं अलटी पलटी करून सोनेरी रंगापर्यंत भाजायचा आहे। जेवढा छान तुम्ही कडक पराठा भाजून घ्याल तेवढा छान खायला खूप टेस्टी लागतो। हा पराठा येतोय तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर सर्व करू शकता। झटपट असा तयार होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो। मुलांना सकाळच्या गडबडीच्या कामामध्ये पटकन टिफिनलाही देता येतो। तर अशा पद्धतीचा पराठा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या आणखीनही काही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता आणि संगीता सोमी किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।